श्रीवर्धनमध्ये दरडीचा धोका वाढला आहे। श्रीवर्धन नगरपालिका हद्दीत धोंडगुळीमध्ये आता घरांना दरडीचा धोका आता वाढलेला पाहायला मिळतोय। डोंगर भागातील वस्तीत भूस्खलन झालेलं पाहायला मिळत आहे। श्रीवर्धनमध्ये दरडीचा धोका, राज्यात मुसळधार पाऊस होतोय। रायगडमध्ये सुद्धा या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे, ज्यामुळे आता दरडीचा धोका श्रीवर्धनमध्ये वाढलेला पाहायला मिळत आहे। आपले प्रतिनिधी भरत गोरेगावकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। भरत, काय अधिकची माहिती? नीलम, आपण पाहिलं तर 2 दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे। पावसाचा जोर वाढलेला आहे आणि अर्थातच रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर अधिकतम भाग हा दरडग्रस्त भाग येतोय, त्यामुळे दरडग्रस्तांची चिंता आता वाढलेली आहे। सध्या आपण जे दृश्य पाहतोय हे श्रीवर्धन मधले आहेत। श्रीवर्धन नगरपालिका हद्दीमध्ये एक घर आहे शंकर माली यांचं, आणि या शंकर माली यांच्या घराचा भाग जे आहे त्याच्या पाठीमागे दरड खाली येऊ शकते अशा वारंवार तक्रारी आणि सूचना देखील प्रशासनाला करण्यात आल्या होत्या। मात्र 2 दिवस जो संततधार पाऊस झाला त्यामुळे आता त्यांच्या घरामागचा जो भाग आहे दरडीचा तो हळूहळू खाली यायला लागला आणि त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रायगडमधल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीची भीती आता व्यक्त केली जाते। नीलम जी, धन्यवाद भारत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। श्रीवर्धनमध्ये दरडीचा धोका वाढलेला आहे। नागरिकांना आता इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेला आहे। रायगडमध्ये जोरदार पाऊस आणि या पावसाचा परिणाम आता सर्वत्र पाहायला मिळतोय। दरडीचा धोका आता या ठिकाणी श्रीवर्धनमध्ये वाढलेला पाहायला मिळत आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता राज्यभरामध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि राज्यात कालपासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। आज सुद्धा या ठिकाणी पावसाचा आजचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। जोरदार असा पाऊस आज सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। श्रीवर्धनमध्ये दरडीचा धोका वाढलाय। डोंगर भागातील वस्तीत भूस्खलन झालेलं आहे, तर या भागातील नागरिकांना आता इतर ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। सुरक्षित लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।